नमस्कार मित्रांनो, आज आहे 14 जून. 14 जूनच्या दिवसभरच्या ठळक बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. काँग्रेस उद्धव सेनेत दिलजमाई, महायुतीत एकमेकांविरोधात लढाई. नवनीत राणा सुनावणीस पुन्हा गैरहजर. हनुमान चालीसा पठण प्रकरण. आजारपणाचे कारण पती रवी राणा मात्र उपस्थितीत. अजित पवारांमुळे लोकसभेला फटका, संघाच्या मुखपत्रात कानपिचक्या. नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव द्या, पंतप्रधानांना लिहिणार पत्र. सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय. मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद. काँग्रेसकडे 245 सदस्यांपैकी 10% संख्याबळ. हे शेवटचे उपोषण, अन्यथा विधानसभेची तयारी करणार. जरांगे पाटील यांचा इशारा. सरकारच्या प्रतिनिधींनी अंतरवाडी सराटीत येऊन चर्चा करावी. माजी यांनी घेतली ओडिशा मुख्यमंत्रीपदाची शपथ. सोहळ्यास पंतप्रधानांसह अनेक मान्यवर उपस्थिती. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची आज बैठक. महायुतीत सामील होण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता. दुष्काळ घटकांना बाहेर काढण्यात केंद्र सरकार अपयशी. शेतकरी प्रश्नांवरून शरद पवारांची टीका. मोहन माझी ओडिशात भाजपचे पहिले मुख्यमंत्री. 2 उपमुख्यमंत्री, 13 मंत्र्यांनी घेतली शपथ. वायनाड की रायबेली मतदारसंघ निवडताना राहुल गांधी द्विधा मनस्थितीत. वायनाडमध्ये रोड शो घेत जनतेने मानले आभार. अजित पवार गटासह शिंदे सेनेला कॅबिनेट. एनडीए सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये. संसदेत बारामतीचे 3 खासदार. सुनेत्रा पवारांनी भरला राज्यसभेचा अर्ज. विरोधात कोणीच नाही. स्वबळाच्या डरकाळ्या, स्वतंत्र चाचपणी. विधानसभेला आघाडी युतीचे समीकरण फिसकटणार. मुंबई शिक्षणमध्ये भाजपसमोर शिंदे सेनेचे आव्हान. शिवाजी शेंडगे पुरस्कृत उमेदवार. अंतरवालीच्या वेशीवरच ओबीसींचे उपोषण सुरू. आरक्षणाला धक्का लागू नये, लक्ष्मण हाके. विधान परिषदेत महायुती आमने सामने. मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत शिवाजी शेंडगे रिंगणात. शिवसेना पक्ष व चिन्ह काढून घेतले, हे जनतेला पटले नाही. राज ठाकरे अमित शहांना सल्ला दिल्याचा दावा. मनोज जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित. सगळ्या स्वाऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 1 महिन्याची मुदत. येडियुरप्पा यांच्या विरोधात आजामीपत्र, अटक वॉरंट जारी. कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. नितीश गेले कुणाकडे? किंगमेकरच्या अनुपस्थितीची चर्चा आहे. एका बाबूच्या शपथविधी, दुसरे बाबू गैरहजर. तर पंतप्रधान मोदी वाराणसीतूनच पराभूत झाले असते, राहुल गांधी यांचा दावा.